सिरसोली येथील युद्धभूमीवर आयोजित शौर्य दिन कार्यक्रमात 1803च्या इंग्रज-मराठा युद्धात धारातीर्थी पडलेल्या शूरवीर सैनिकांना शासकीय इतमामात पोलिसांची सशस्त्र मानवंदना आणि उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी शासनातर्फे पुष्पचक्र अर्पण करण्यात आलं. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील सिरसोली गावानजीक 1803 मध्ये ग्वाल्हेरचे दौलतराव शिंदे, नागपूरकर रघुजीराजे भोसले व लॉर्ड ऑर्थर वेस्ली आणि कॅप्टन स्टीव्हन्सन यांच्या नेतृत्वात इंग्रज-मराठा युद्ध झालं होतं. या युद्धामध्ये इंग्रज व मराठातर्फे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती. यामध्ये शूरवीर सरदार कर्ताजीराव जावले आणि कॅप्टन केन यांच्यात झालेल्या चकमकीमध्ये दोघेही धारातीर्थी पडले होते. या युद्धात शौर्य व पराक्रम गाजवून धारातीर्थी पडलेल्या शूरवीर सैनिकांना मानवंदना करण्यासाठी दरवर्षी शौर्य दिनाचं आयोजन करण्यात येतं. यावर्षी आयोजित कार्यक्रमांमध्ये कॅप्टन सुनील डोबाळे व अनंत गावंडे यांच्या प्रयत्नाने प्रथमतःच शासनातर्फे मानवंदना देण्यात आली. अकोट उपविभागीय अधिकारी मनोज लोणरकर व तेल्हारा तहसीलदार सोनवणे यांनी वीर हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करून शासनातर्फे मानवंदना दिली. तर आळगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे वतीने मेजर नेवारे यांच्या नेतृत्वात सशस्त्र मानवंदना देण्यात आली. तेल्हारा तसेच अकोट येथील माजी सैनिकांसह उपस्थित विविध शाळांचे विद्यार्थी विद्यार्थिनी, पंचक्रोशीतील नागरिक व कर्ताजीराव जावळे यांचे वंशज यांनी मौन श्रद्धांजली वाहिली. 2017 पासून नियमित युद्धभूमीवर इतिहासप्रेमी गावकरी व कर्ताजीराव जावळे परिवाराचे वंशज शौर्य दिन साजरा करतात. शौर्य दिन जिल्ह्यात लोकांनी नव्याने जोपासलेल्या एका परंपरेचा भाग बनला आहे. अरविंद बावेरकर, सौ माधुरी बावेरकर व संस्कार बावेरकर यांचे दांडपट्टा लाठीकाठी सादरीकरण, प्रयत्न कराळे यांचे शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, अभिजित सावरकर यांचे शिवराय नाणे प्रदर्शित व आर्किटेक्ट अनंत गावंडे यांनी केलेले झालेल्या युद्धाचे सचित्र वर्णन या वर्षीचे वैशिष्ट्य ठरले. 18 पगड जातीतील शूरवीर सैनिकांचा जाज्वल्य इतिहास शौर्य दिनाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवत आहे. या ऐतिहासिक अमूल्य ठेव्याच्या जतनासाठी आवश्यक असलेली शासन स्तरावरील सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन अकोट उपविभागीय अधिकारी मनोज लोणरकर यांनी यावेळी बोलताना दिले. कर्ताजीराव जायले यांचे वंशज उमेश जायले, योगेश जायले, मोहन जायले, तुषार जायले यांच्या वतीनं शाल श्रीफळ देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कॅप्टन सुनील डोबाळे जे दरवर्षी आवर्जून हजर असतात, ते काही कामानिमित्त महत्त्वाच्या हजर राहू शकले नाहीत. परंतु जेथे होते तेथूनच शूरवीरांना मानवंदना देऊन शासकीय व प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क केला व ते सर्व हजर होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर जय अनंत गावंडे, ऋषिकेश खोटे, संघर्ष प्रभाकरराव सावरकर, तुषार जगताप जायले, अविनाश डिक्कर, सुनील जायले, प्रशांत मनोहरराव विखे, सुनील पांडुरंग जायले, सौ जयश्री तुषार जायले, अतुल जायले, वाल्मिक महादेवराव भगत, विजय पाटील जायले, गजानन उत्तराम सावरकर, नागेश रामदास जायले, सदानंद गुलाबराव खारोडे, जगदीश पाटील जायले, राहणार मुंबई, गोपाल सुरेश जायले, दीपक डाकोरे, ॲडव्होकेट विश्वासराव नेरकर, वैभव नेरकर, प्राध्यापक संदीप बोबडे, सुरेंद्र पाटील खोटे, दिलीप अंधारे, सूरज अंधारे, डॉक्टर अशोकराव बिहाडे, स्वर्गीय बाबासाहेब कोठारे विद्यालय व मुख्याध्यापक मिलिंद कोठरे, जिल्हा परिषद मराठी शाळा सिरसोली मुख्याध्यापिका सुनंदा गावंडे इंगळे, उर्दू जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक वजा सर, केंद्र प्रमुख किशोर कोल्हे, उमेश जायले, वैभव आकरे, निलेश आकरे, श्रीकृष्ण पाटील मामनकर, राजेंद्र सपकाळ, गिरीश गावंडे, राजू पाटील गावंडे, निलेश नागमते यांनी यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. आभार संघर्ष सावरकर यांनी मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन आनंद गावंडे यांनी केले. राजू जालंधर यांनी दिलेल्या भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. जनमत लाईव्ह न्यूज साठी देवानंद किरकर यांची रिपोर्ट अकोटहून.